Welcome. Shop is open all 365 days. Shop address: shop number 1, first floor, near GP Pacific Bank, Shilpada, Naka, Shil Diwa Road, Thane, 421-204. Contact calling number 90760-19402. WhatsApp number 90760-19102. Special number for mobile phone inquiry 7400-241-010. Check 1 2. Check this. Check 1 2. माननीय श्री अविनाश मंडप सोडून जाऊ नये आपले किशोर साहेब पुढील थोड्या वेळात महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम सादर करण्यात कोणी कार्यक्रम महिलांनी दुसऱ्या बाजूला आम्ही महिलांनी दुसऱ्या बाजूला उभारले अविनाश ऑफिस स्वागत मंडळाच्या वतीने वेळा वेळ काढून आपला मेहनत भेटलेले राजूदादा गायकवाड यांच्या देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे सहकारी मित्र यांचे देखील हार्दिक स्वागत तसेच सूर्यकांत हार्दिक स्वागत शहराध्यक्ष सुशांत सूर्यकांत साहेबांनी देखील सुशांत सूर्यकांत मंडळाच्या त्यांच्यासोबत माननीय बोला पाटील विजयकरण साहेब कदम साहेब आपण पुढे मंडळाच्या वतीने आपण राजेंद्र सत्कार पाण्याच्या बाटल्या परीक्षा उद्या बोललेला साहेब माननीय श्री गोलनाथ पाटील साहेब आमचे पुढे साहेब त्यांचा सत्कार मंडळाच्या वतीने आनंद पाटील साहेब करतील. आनंद पाटील पुढे मंडळाच्या वतीने आनंद पाटील साहेब अभिनंदनाचा सत्कार करण्यात आहे. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन धन्यवाद दादा मंडळास भेट दिल्याबद्दल. तसेच त्यांचे सहकारी मित्र यांचा देखील सत्कार करण्यात आहे मंडळाच्या वतीने. आपले श्री योगेश्वर मोरिया मंगलमूर्ती. त्यानंतर मी मोरे साहेबांचा सत्कार मंडळाच्या वतीने केशव घोषाळे करतील. मोरे साहेब ठाणे शहराध्यक्ष मोरे साहेब. त्यानंतर ॲडव्होकेट सुशांत सूर्यकांत साहेबांचा सत्कार देखील मंडळाच्या वतीने करण्यात आहे. मोरे साहेबांचा सत्कार झाल्यानंतर धन्यवाद मोरे साहेब. त्यानंतर मग ॲडव्होकेट सुशांत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात येत आहे. विजय दादा एक साथ विजय काम करने का आपली कोई सर्व होता दादावरती बाबा आपण आपली कोई सर्व करून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आपली कोई सर्वांचा सत्कार केलेला येत आहे. खूप खूप धन्यवाद दादा. आपण आपला मंडळाचा वेळ काढून मंडळात भेट दिली आहे. असंच आपली टीम आहे मंडळाची. सर्व मान्यवरांचे बाबा दादासोबत एकूण मान्यवर असतील त्यांचे मंडळाच्या वतीने तसेच राजकीय देखील आभार खास करून मान्यवर आपले गायकवाड मंडळाचे
अभिनेत दादा शंकर मंदिरच्या राजाला आपण भेट दिलेली आहे, गेल्या वर्षी सुद्धा दिली, यावर्षी मला वाटतं की मुंबऱ्यात जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेला इथे बसणारा गणपती आणि देवी हे याच्याकडे नेहमीच आपलं लक्ष जातं. मुंब्राकरांसाठी हे जागृत देवस्थान आहे. या गणपतीला संपूर्ण मुंब्रा विभागातली लोक, ठाण्यातल्या इतर भागातली लोक येत असतात. सो माझी इच्छा असते की अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि मी नेहमी आल्यावर इथे देवाकडे प्रार्थना करतो की आपल्या मुंब्र्यामध्ये राहणारा प्रत्येक मराठी माणूस असो, हिंदू माणूस असो, त्यांना सदैव सुखी ठेव. अभिनेत दादा, पर्यावरणाला घेऊन ठाणे महानगरपालिकेने कृत्रिम तलाव तयार केलेले आहेत, मात्र आता जे मी माझं मत मी काल ज्या वेळेला ठाण्यात फिरत होतो त्यावेळेला ठाण्याच्या विविध भागांमध्ये या लोकांनी कृत्रिम तलाव बनवलेले आहेत, पण गणपती विसर्जन तिथे कोणी करत नाही आहे. सो हे जे बनवलेले कृत्रिम तलाव जे आहेत ना, ही फक्त भ्रष्टाचाराचे अड्डे आहेत. म्हणजे हे या लोकांनी बनवलेले छोटे छोटे तलावं, तलावाच्या बाजूला खूप मोठं मंडप, हे काय कशाला, काय गरज आहे, काय करताय तुम्ही? यातून या लोकांना फक्त पैसे खायचं माध्यम आहे. मोठे मोठे टेंडर उभं करणं फक्त दिखावा असतो तो. म्हणजे जर तुम्ही गेलात आणि एखादा तलाव, छोटासा तलावाचा त्यांनी हे बनवलेलं आहे आणि बाजूला भला मोठा मंडप असतो, कोणाला बसायला मंडप पाहिजे? सो हे सगळं जे आहे ना, हे फक्त भ्रष्टाचाराची वेगवेगळी तयार केलेली संकल्पना आहे. एक शेवटचा प्रश्न, आपण जिथे उभे आहोत तिथे पाठीमागेच एक तलाव आहे, शंकर मंदिर तलाव, आणि हीच जी मूर्ती आहे ती तिथे विसर्जन होते, मात्र यावर्षी कदाचित तिथे विसर्जन करता येणार नाही असं पालिकेचं म्हणणं आहे. पण का त्यांचं महानगरपालिकेने ते सांगावं आम्हाला पटवून का नाही करायला हवी आहे. जर परंपरेनुसार गणपती तिथे विसर्जन होत असेल तर ती परंपरा टिकली पाहिजे. आता तुम्ही जर म्हणाल की नाही ते स्वच्छतेच्या ह्याच्यात येतं, मग इतर वेळेला जाऊन ठाण्यातल्या तलावांची परिस्थिती बघा, त्यावेळेला तुमची स्वच्छता मोहीम कुठे जाते? सो मला असं वाटतं की आमची सणं आल्यावरच तुम्हाला या सगळ्या अडचणी का दिसतात, आमचा नेहमी प्रश्न आहे आणि हा कायमस्वरूपी राहणार. कार्यक्रम चालू ठाण्यात, राजू पाटील लागला म्हणून मी फक्त कार्यक्रम सुरू करत आलो. ठीक आहे, धन्यवाद. Yeah.